या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. श्रावणानिमित्त घरोघरी व्रतवैकल्य सुरू झाली आहेत. मंदिरे सजू लागली असून बाजारपेठेलाही बहर आला आहे. फळे, फुले, पूजेचे साहित्य आदी विविध साहित्यानं बाजारपेठ फुलू लागली आहे. श्रावण महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी आदी सण आहेत. दर सोमवारी शिवालये भक्तांनी फुलतात. श्रावणात पूजेच्या साहित्यासह फुले, फळांना मागणी होत असल्यानं फळे, फुलांची आवक वाढली आहे. फळांची बाजारपेठ अधिक फुलली असून विविध प्रकारची फळे दाखल होत आहेत. त्याचे दरही जरा चढेच आहेत. जवारी केळी 60 ते 100 रुपये डझन, सीताफळ 160 रुपये प्रति किलो, सफरचंद 200 ते 300, पेरू 80 ते 100, डाळिंब 100 ते 240, विदेशी संत्रे 160, मोसंबी 80 ते 100, ड्रॅगन फ्रूट 150 रुपये प्रति किलो दर आहे. पपई 30 ते 60, अननस 40 ते 50 रुपये आणि तोतापुरी आंबा 20 ते 40 रुपये प्रति नग असा आहे. श्रावण मासात उपवासामुळे साबुदाणा, वरी, शेंगा, खजूर, राजगिऱ्याचे लाडू आदींना मागणी वाढली आहे. श्रावणात दर सोमवारी शिवालयातील गर्दी वाढणार आहे. त्यामुळे नारळ, केळी, पाने, हार, फुले आणि फळांची विक्री वाढणार आहे. मंदिरातून पूजा, अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल वाढणार आहे. श्रावणासाठी बाजारपेठेत विदेशी फळंही दाखल झाली आहेत. TV नेक्स्ट मराठीसाठी कुंभोजहून आकाश शिंदे.